अविश्वास ठरावापूर्वीच कर्जत नगराध्यक्षा रोहिणी घुले यांनी आपला राजीनामा दिलाय। कर्जतच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडींना मोठं वळण मिळालंय। नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिलाय। त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर 7 जुलै रोजी विशेष सभा होणार होती, मात्र सभेपूर्वीच घुले यांनी आपला राजीनामा दिला। त्यांच्या राजीनाम्यानंतर आता नगराध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्या कार्यक्रमाची घोषणा केली जाणार आहे। या पदासाठी छाया शेलार यांचं नाव पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं असून त्यांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे। कर्जत नगरपंचायतची सत्ता सुरुवातीला आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस राष्ट्रवादीकडे होती। या गटाचे 15 नगरसेवक होते, मात्र मागील वर्षी 11 नगरसेवकांनी आमदार पवार यांची साथ सोडत विधान परिषद सभापती राम शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं। परिणामी सत्तांतर झालं आणि रोहिणी घुले यांची नगराध्यक्षपदी निवड झाली। त्यांची निवड ठराविक कालावधीसाठी असेल आणि नंतर छाया शेलार यांना संधी दिली जाईल असं शिंदे यांनी म्हटलं होतं। दरम्यान तो ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतरही घुले यांनी राजीनामा न दिल्यानं राजकीय संघर्ष तीव्र झाला। गटनेते संतोष मेहत्रे यांच्या विरोधात सतीश पाटील यांची बहुमतानं गटनेते म्हणून निवड झाली। त्यानंतर घुले यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला, मात्र घुले आणि संतोष मेहत्रे यांच्या याचिकेनंतर गटनेते पदाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली। अखेर 1 जुलै रोजी न्यायालयानं स्थगिती उठवली आणि अविश्वास ठरावावर सभा जाहीर केली। राजकीय गणित पाहता घुले यांच्यासोबत केवळ 4 आणि विरोधात 13 नगरसेवक असल्याचं स्पष्ट झालं। बहुमत नसल्याचं लक्षात घेऊन घुले यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।